सोमवार 23 मार्च इराण विरुद्ध अमेरिका युद्धाला सुरुवात होऊन जवळपास 25 दिवस झालेले. तोपर्यंत जगभरात हे युद्ध नेमकं कधी थांबणार, परिस्थिती कधी नॉर्मल होणार याबद्दलची चर्चा सुरू होती. पण त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली. ही पोस्ट होती इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धाबाबतीतली. ट्रम्प यांनी असं जाहीर केलं की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. अमेरिका पुढचे 5 दिवस इराणवरती हल्ला करणार नाही. ट्रम्प यांनी ही घोषणा केली आणि मार्केटमध्ये सुद्धा मोठा भूकंप आला. पुढच्या 20 मिनिटात मार्केटमधनं तब्बल 840 कोटी रुपयांचा नफा हा कमवण्यात आला. ही घटना फार मोठी आहे, कारण भर युद्धात असं काही घडेल याची कल्पना कोणीच केली नव्हती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर मार्केटमध्ये ज्या प्रकारच्या हालचाली घडल्या त्यावरनं हे सगळं ठरवून करण्यात आलं का, असेच प्रश्न विचारले जाऊ लागलेत. नक्की काय घडलेलं? ट्रम्प यांच्या एका पोस्टमुळे मार्केटमध्ये भूकंप कसा आला आणि त्यानंतर पुढच्या 20 मिनिटात 840 कोटी रुपये कुणी आणि कसे कमावले, सगळं ठरवून करण्यात आलं असं का बोललं जातंय, समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी नेमकं काय घडलंय ते सांगते. डोनाल्ड ट्रम्प यांनी 23 मार्चला भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:35 सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली. पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये मागच्या 2 दिवसात चांगली चर्चा झाली. या चर्चेनंतर मी अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ वॉरला असे आदेश दिलेत की अमेरिकेनं पुढचे 5 दिवस इराणचे पॉवर प्लांट्स आणि एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवरती हल्ले करू नयेत. ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती ही पोस्ट टाकली तेव्हा अमेरिकेत सकाळचे 7:05 झाली होती. पण याच्या बरोबर 15 मिनिटं आधी अमेरिकेच्या मार्केटमध्ये ज्या काही हालचाली घडल्या त्या धक्कादायक होत्या. त्यानंतर पुढच्या 20 मिनिटात मार्केटमधनं 840 कोटी रुपयांची कमाई करण्यात आली. आता मार्केटमध्ये नेमकं काय घडलं होतं तर ते सुद्धा पाहूया. 23 मार्चच्या पहाटे न्यूयॉर्कच्या वेळेनुसार 6:50 झाली होती. त्याच वेळी अमेरिकेच्या बाजारात हालचाली घडायला लागल्या. अमेरिकेच्या S&P 500 फ्युचर्सवर 2 बेट लावण्यात आल्या. पहिली बेट, अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव हा कमी होईल या अपेक्षेनं सुमारे $1.5 बिलियन म्हणजेच तब्बल 12,600 कोटी रुपये किमतीचे S&P 500 फ्युचर्स खरेदी करण्यात आले. तर दुसरी बेट लावण्यात आली ती कच्च्या तेलाच्या किमतीवर. कच्च्या तेलाच्या किमती घसरणार आहेत या अपेक्षेनं मोठ्या प्रमाणात ऑइल फ्युचर्स म्हणजेच तेलाचे वायदा करार हे विकण्यात आले. NDTVच्या रिपोर्टनुसार अवघ्या काही मिनिटातच सुमारे $192 मिलियन म्हणजेच 1,615 कोटी रुपये किमतीचे ऑइल फ्युचर्स विकले गेले. एका मिनिटाच्या कालावधीत साधारणपणे 4,870 कोटी रुपये किमतीचे ब्रेंट क्रूड आणि वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटचे 6,200 फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स एकाकडनं दुसऱ्याकडे गेले. त्याच वेळी घडत असलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या तुलनेत ही उलाढाल तब्बल 4 ते 6 पटींनी जास्त होती. या घडामोडींचं टायमिंग हे असाधारण होतं, कारण सकाळच्या वेळी बाजार सहसा शांत असतो. पण 6:50 हे सगळं घडलं आणि यानंतर फक्त 15 मिनिटात म्हणजे 7:05 ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती युद्धाबाबतीची पोस्ट टाकली. ट्रम्प यांनी अमेरिका ही इराणवरती हल्ला करणार नाही अशी घोषणा केली आणि याची तात्काळ रिॲक्शन बाजारात दिसली. बाजार उघडण्यापूर्वीच S&P 500 फ्युचर्स मध्ये 2.5% वाढ झाली. तर तेलाच्या किमती या वेगानं कोसळल्या. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर $109 वर घसरून $92 पर्यंत खाली आले. तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट मध्ये जवळपास 6% घट झाली. ते दर काही काळासाठी $88 प्रति बॅरल पर्यंत पोहोचले होते. म्हणजेच फक्त 15 मिनिटांपूर्वी मार्केटमध्ये ज्या 2 बेट लावण्यात आल्या होत्या त्या अगदी तंतोतंत खऱ्या ठरल्या होत्या. आता या सगळ्यामुळे असा अंदाज वर्तवला जातोय की ज्यांनी या बेट लावल्या त्यांना आधीच माहिती होतं की पुढच्या काही मिनिटात तेलाच्या किमती या कोसळणार आहेत. त्यामुळेच त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सेलिंग केलं. अपेक्षेप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्ट नंतर तेलाच्या किमती कोसळल्या आणि त्यानंतर पुन्हा कमी किमतीत बाईंग करण्यात आली. अशा प्रकारे तेलाच्या किमती मॅनिप्युलेट करून मार्केटमधनं नफा कमवण्यात आला. काही अंदाजांनुसार फक्त तेलाच्या किमतीमध्ये जो काही चढ उतार झाला त्यातनं अवघ्या 20 मिनिटात $100 मिलियन पेक्षा जास्त नफा हा कमवण्यात आला. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम तब्बल 840 कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यातही इक्विटी मधल्या गुंतवणुकीतनं जो काही नफा झाला तो वेगळा आहे. अशा प्रकारे आता मार्केट मॅनिप्युलेट करून हजारो कोटी रुपये कमवण्यात आले असं बोललं जातंय. आता हे सगळं ठरवून करण्यात आलंय असं का म्हटलं जातंय ते सुद्धा पाहूयात. हे सगळं घडलं डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक टाकलेल्या त्या पोस्टमुळे.
खरं तर अमेरिका इराणवरचे हल्ले थांबवणार आहे याची पूर्वकल्पना कुणालाही नव्हती. त्या बाबतीतले कोणतेही संकेत ट्रम्प प्रशासनाकडून देण्यात आले नव्हते किंवा कोणत्याही पत्रकार परिषदेचं सुद्धा आयोजन करण्यात आलं नव्हतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे सोशल मीडियावरनं इतकी मोठी घोषणा केली. यामुळे मार्केटमध्ये इतका मोठा भूकंप झाला. पण कोणीतरी याच्या फक्त 15 मिनिटांपूर्वीच मार्केटमधनं तब्बल 14,000 कोटी रुपये हलवले होते. म्हणजेच हे करणाऱ्याला ट्रम्प नेमकी काय घोषणा करणार आहेत याची माहिती आधीपासूनच होती अशी शक्यता सध्या बोलून दाखवली जाते. महत्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच एकतर्फी अशी घोषणा केलेली. इकडे इराणनं मात्र अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा झालीये हे नाकारलेलं आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागर गलिबाफ यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय की अमेरिका आणि इराण यांच्यात कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी झालेल्या नाहीयेत. तेलाचं मार्केट मॅनिप्युलेट करण्यासाठी अशा फेक न्यूजचा वापर हा केला जातोय. म्हणजेच काय तर डोनाल्ड ट्रम्प हे सगळं जाणून बुजून करत असल्याचं इराणचं म्हणणं आहे. आता अमेरिकेच्या अध्यक्षांकडे एवढी ताकद असते की त्यांच्या एका घोषणेमुळे मार्केटमध्ये भूकंप येऊ शकतो. ट्रम्प यांनी याचाच वापर केल्याचं दिसतं. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर आम्ही 5 दिवस युद्ध थांबवणार अशी एकतर्फी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यामुळेच मार्केटमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा फायदा कुणाला तरी झालेला आहे आणि या सगळ्या मागे डोनाल्ड ट्रम्पच असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. अनेक हेज फंड्सचं याबाबत म्हणणं आहे की अलीकडच्या काही महिन्यांमध्ये अमेरिकन सरकारच्या अधिकृत घोषणांपूर्वी बाजारात मोठे व्यवहार झालेले आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर पॉली मार्केटवर व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेच्या आधी एका युजरनं अमेरिका ही जानेवारीपर्यंत व्हेनेझुएलावर आक्रमण करेल आणि यावरती तब्बल $34,000ची बेट त्याने लावली होती. प्रत्यक्षात सुद्धा तसंच घडलं. अमेरिकेनं जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात व्हेनेझुएलावर आक्रमण करत अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडून नेलं. त्यावेळी हे बोललं गेलं होतं की काही ट्रेडर्सना व्हाईट हाऊसमधनं इनसाइड बातमी मिळाली होती. आता 23 तारखेला इराण युद्धाबाबत जे काही घडलं त्या बाबतीत सुद्धा हीच शक्यता बोलून दाखवली जाते. डोनाल्ड ट्रम्प हे इराणवरती हल्ला थांबवण्याची घोषणा करणार आहेत ही बातमी आधीच काही जणांना मिळालेली. त्यानुसार त्यांनी मार्केटमध्ये पैसा हलवला आणि अवघ्या 20 मिनिटात तब्बल 840 कोटी रुपये कमावले असं बोललं जाते. तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी जाणून बुजून मार्केट मॅनिप्युलेट करण्यासाठी हे सगळं केलं का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.